आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्ष ऋतू तरी. काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. कवी बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर यांच्या ह्या आला आषाढ श्रावण या कवितेतल्या ह्या ओवी होत्या. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की आता ह्या पावसाच्या सरी या ठिकाणी कोसळत आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं सौंदर्य इतकं सुंदर असतं की त्याचं वर्णन हे शब्दात केल्याच जाऊ शकत नाही. मित्रांनो, आजच्या भटकंतीविषयी मी तुम्हाला पुन्हा एका नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ते ठिकाण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या सिल्लोड तालुक्यामधलं जोगेश्वरी मातेचं मंदिर. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेचं उपशक्तिपीठ म्हणून या जोगेश्वरी मातेला ओळखलं जातं. तसेच सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत म्हणून सुद्धा ही माता या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. चला तर आता तुम्हाला घेऊन जातो जोगेश्वरी मातेच्या या दर्शनासाठी आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा अत्यंत निसर्गरम्य आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला आता जास्त तुमचा वेळ न घेता तुम्हाला सरळ या ठिकाणून रस्ता आहे. खाली एका डोंगर कुशीमध्ये हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि इथून तुम्ही बघू शकता की समोर हा संपूर्ण खानदेशचा भाग आपल्याला या ठिकाणावरून दिसतो. चला तर मित्रांनो, जाऊया आता या रस्त्याने जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की किती सुंदर हा निसर्ग आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही की या दाट झाडीतून येण्यासाठी रस्ता आहे आणि पाठीमागचा परिसर तर अत्यंत सुंदर आहे. पावसाच्या सरी या ठिकाणी कोसळत आहे हळूहळू. बघू शकता तुम्ही की हा इकडचा माझ्या पाठीमागचा किती सुंदर परिसर ह्या ठिकाणावरून दिसतो. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी येतोय. आजच्या भटकंतीसाठी माझ्यासोबत आहे आपले मित्र पंकज पाटील. हे परत एकदा या जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आपल्यासोबत आलेले आहे. आता या ठिकाणापर्यंत रस्ता केलेला आहे सिमेंटचा आणि तिथून खाली पायऱ्या आहे उतरण्यासाठी. माझ्या ह्या बाजूला या ठिकाणी हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. चला तर तुम्हाला ह्या ठिकाणचा निसर्गरम्य परिसर आणि जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे लवकरच घेऊन जातो. पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो, माझ्या पाठीमागचं वातावरण तुम्ही बघू शकता. ढग अक्षरशः या पर्वतावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत. किती सुंदर दृश्य आहे, खरोखर की अवर्णनीयच आहे. हे ठिकाण पाऊस चालू आहे आणि आज पावसात भिजतोय मी. आनंद वेगळाच असतो खरोखर आणि निसर्गाचा आनंद खरोखर वेगळा आहे. निसर्गात आल्याच्यानंतर आपण जर निसर्गावर एकदा प्रेम करायला लागलो ना, तर निसर्गाच्या सानिध्यात आल्याशिवाय राहूच शकत नाही, एवढं नक्कीच आहे. माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या उंच डोंगरावर त्या ठिकाणी उंच ठिकाणी इंद्रगडी देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील माझा. जर आपल्या ह्या ठिकाणी लवकर आटपली ह्या ठिकाणची शूटिंग खतरनाक दिसतं. त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला इंद्रगडीचं ते मंदिर ह्या ठिकाणावरून.
मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही लेण्यांना समकालीन असलेली या ठिकाणी ह्या जोगेश्वरी माता मंदिराजवळ याची लेणी कोरण्यात आली होती. मात्र ह्या ठिकाणचा खडक हा कदाचित लेणी बनवण्यासाठी योग्य नसावा. बघू शकता तुम्ही की अर्धवटच काम सोडून दिलेलं आहे याच्यावर. चला आता आपला राहिलेला परिसर आहे अजून भरपूर, तो दाखवतो. पाऊस चालू आहे बाहेर, त्यामुळे थोडंसं आतमध्ये थांबलो होतो. मराठवाड्याच्या हद्दीतील घाटनांद्रा येथे भगवती जोगेश्वरी देवीची ही प्राचीन कोरीव लेणी आहे. जागृत 3.5 शक्तिपीठांपैकी श्री जोगेश्वरी देवी हे आद्य स्वयंभू उपशक्तिपीठ आहे. मंदिराच्या प्रांगणात दिमाखदारपणे उभी असलेली दीपमाळ या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देते. पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिराचे दर्शन होते. द्विताली असणाऱ्या या मंदिराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी, तर वरच्या भागात देवीची मूर्ती व सभामंडप आहे. समोरच मंदिराचा मुख्य गाभारा आहे. प्रवेशद्वारावर बाहेरून दोन्ही बाजूंनी सुमारे 7 फूट उंचीच्या देवतांच्या मूर्ती आहे. आत प्रवेश केल्यानंतर समोरच वाघावर आरूढ झालेली जोगेश्वरी देवीची 6.5 फूट उंचीची अष्टभुजा मूर्ती आहे. तिच्या प्रत्येक हातात खडग असून ती संपूर्ण दगडामध्ये कोरीव आहे. तुळजापूरचे उपपीठ असणारी जोगेश्वरी माता भक्तांची संकटे दूर करून मनोकामना पूर्ण करते असा भक्तांचा विश्वास आहे. हे अत्यंत जागृत असे नवसाला पावणारे देवस्थान असल्याचे ह्या ठिकाणी मानले जाते. जोगेश्वरी मंदिराचा सभामंडप दगडी खांबावर उभा असून या ठिकाणी दगडी भिंतीमध्ये अजिंठा लेणीप्रमाणे देवी देवतांच्या रेखीव मूर्ती आहे. कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच्या लेण्यांचे बांधकाम अतिशय प्राचीन आहे. या ठिकाणी आश्विन नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव व कार्तिक नवरात्रोत्सव मोठी यात्रा या ठिकाणी भरते. मित्रांनो, या तुम्ही बघू शकता की पाठीमागे पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये या ठिकाणी आम्हाला चहा मिळालेला आहे. या संस्थानाचे जे पुजारी आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी या थंड पावसामध्ये गरमागरम चहा म्हणजे खरोखर एक पर्वणीच असते. पंकज सुद्धा आहे माझ्यासोबत, ते सुद्धा चहा घेत आहे आणि वातावरण बघा तुम्ही पाठीमागचं किती भारी आहे या ठिकाणी खरोखर. ह्या मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे
आणि या टाक्याच्या वरती हे जोगेश्वरी मातेचं गुहा आहे आणि या गुहेमध्ये मूर्ती तर इतकी अत्यंत सुंदर आहे की खरोखरच एकदम भारी. पण निसर्ग बघू शकतो तुम्ही की किती खरोखर चमत्कारिक आहे की खाली पाणी आणि त्याच्यावर हे प्राचीन गुहेमध्ये कोरलेले हे संपूर्ण मंदिर आहे. आतमध्ये सध्या कोरोना असल्यामुळे मंदिर बंद आहे, मात्र खरोखर एकदम भारी. बघा तुम्ही इथं पाण्याचं जे टाका आहे याच्यामध्ये किती स्वच्छ पाणी आहे आज रोजी सुद्धा. खरोखर एकदम भारी वाटलं या ठिकाणी आल्याच्या नंतर. बाहेर पाऊस चालू आहे सध्या जोरात, आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर पाऊस चालू झाला, पण खरोखर एकदम सुंदर ठिकाण आहे. सभा मंडपाच्या बाह्य बाजूला पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला एक शिलालेख दगडामध्ये कोरलेला आहे. हा शिलालेख मोडी सदृश्य पाली भाषेतील असल्याचा दावा इतिहास अभ्यासक करतात. डोंगराचे झिरपणारे पाणी या शिलालेखावरून जात असल्याने हा महत्त्वाचा शिलालेख सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. निजाम काळात मराठवाडा व खानदेश यांना जोडणारा रस्ता याच डोंगरातून जात असल्याने मंदिराच्या वर तत्कालीन करोडगिरी नाक्याचे भग्न अवशेष आजही दिसतात. निजाम राजवटीत घाटनांद्रा हे मोठे व्यापारी केंद्र तसेच तालुक्याचे ठिकाण होते. मित्रांनो, आताच तुम्हाला सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत असलेल्या जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि या मंदिरात जोगेश्वरी मातेचं दर्शनासह संपूर्ण जो निसर्गरम्य परिसर आहे अत्यंत सुंदर आहे. हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवला. माझ्या पाठीमागं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती ढग आणि डोंगर एकमेकांशी त्या ठिकाणी अत्यंत सुंदर दृश्य आहे. त्या ठिकाणी उंच टेकडावर इंद्रगडी मातेचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला आता पुढच्या भटकंतीसाठी घेऊन जाणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे की अत्यंत सुंदर मंदिर आहे. सुविधा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहे. स्वच्छता आणि संपूर्ण आनंद आपल्याला या ठिकाणी धार्मिक आणि नैसर्गिक दोन्ही एकत्र या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. तुम्ही या ठिकाणी जर नक्कीच यायला हवं. सिल्लोड पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे जोगेश्वरी मातेचं अत्यंत सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, चला तर या ठिकाणावरूनच तुमची आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तुम्हाला घेऊन जातो माझ्या पाठीमागे, तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर आहे. उंच ठिकाणी असलेल्या इंद्रगडी मातेचा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. चला तर मित्रांनो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.